ठीक आहे बेटा, रायटिंग स्किल आपण डिस्कस करू. रायटिंग स्किलमध्ये बेटा रायटिंग स्किल 20 मार्काला असतो. ठीक आहे. तर 20 मार्कामध्ये काय काय असणार आहे? एक लेटर असणार आहे, बरोबर. पहिल्यांदा लेटर असणार आहे. लेटरमध्ये 2 ऑप्शन असणार आहे तुमच्याकडे, फॉर्मल आणि इनफॉर्मल. काय लिहायचं काय नाही लिहायचं ते तुम्हाला पहिलाच ठरवावं लागेल. तिथे पेपरमध्ये ठरवत बसायचं नाही, बरोबर का. काय लिहिणार आहे, फॉर्मल लेटर लिहिणार आहे का इनफॉर्मल लेटर लिहिणार आहे, हे अगोदरच ठरवून द्यावं लागेल. तिथं प्रश्न बघून मी ठरवतो, बरोबर का. तसं तसं करायचं नाही, खूप वेळ जाते. तर माझं सजेशन आहे फॉर्मल लेटर लिहा. का बरं फॉर्मल लेटर लिहा? त्याचं स्ट्रक्चर दाखवल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल. कारण तिथं सब्जेक्टला अर्धा मार्क आहे आणि रेसिपियंट्स ॲड्रेसला पण अर्धा मार्क आहे. तर हे जे 1 मार्क आहे, जे तिथं बॉडीमध्ये जास्त होतं, इनफॉर्मल लेटरमध्ये बॉडीला जास्त मार्क आहे. मग तिथं 3च्या ऐवजी 4 पॅराग्राफ लिहा आणि जेव्हा तुम्ही 4 पॅराग्राफ लिहिता त्यावेळेस ग्रॅमॅटिकल मिस्टेक होतात. मग ग्रॅमरचे 1 मार्क कमी होतात, बरोबर का. तर फॉर्मल लेटरला इनफॉर्मलपेक्षा जास्तच मार्क मिळतात नेहमी, बरोबर का. तर फॉर्मल लेटर लिहूया आपण. ठीक आहे. प्रश्न मागच्या क्वेश्चन पेपरचाच आहे बघा. सेमी इंग्लिशवाल्यांचा हा पेपर आहे. लेटर रायटिंगमध्ये 2 प्रश्न आहेत, एक फॉर्मल आणि एक इनफॉर्मल. प्रश्न कसा असतो बघा. इमॅजिन यू आर दीपक दीपिका पवार रिसाइडिंग ॲट गांधीनगर बीड. रीड द फॉलोइंग ॲडव्हर्टाइजमेंट केप्ट ॲट द नोटीस बोर्ड ऑफ युअर स्कूल. नाव अटेम्प्ट एनी वन लेटर फ्रॉम द फॉलोइंग. तर हे नोटीस बोर्डला नोटीस लावलेलं आहे. ठीक आहे. कुठे आलेली हे नोटीस? न्यूजपेपरमध्ये आले का? ठीक आहे, बघूया आपण. ठीक आहे. आता नाव काय लिहायचं? पहिल्यांदा स्ट्रक्चर कसं आहे बघायचं. ए बेटा, हा क्वेश्चन आहे की नाही, फॉर्मल लेटरमध्ये फॉर्मल लेटर कुणाला लिहायचं, इनफॉर्मल लेटर कुणाला लिहायचं ते पण दिलेलं आहे बघा. फॉर्मल लेटर कुणाला लिहायचंय? राईट अ लेटर टू मॅनेजर युथ क्लब पुणे, म्हणजे ह्याचा ऑर्गनायझिंग कमिटी जे आहे त्याला लिहायचंय. रिक्वेस्टिंग हिम हर टू सेंड डिटेल्स ऑफ फीज, कन्सेशन, फूड अँड अदर फॅसिलिटीज. काय लिहायचं ते पण दिलेलं आहे. ते प्रत्येक वर्डला एक सेंटेन्स मध्ये कन्वर्ट करायचं. ठीक आहे. मेक एन्क्वायरी इन डिटेल अबाउट इट, ऍड युअर ओन पॉईंट्स. ठीक आहे. आता स्ट्रक्चर बघा. ए बेटा, स्ट्रक्चर कसा असतो बघा फॉर्मल लेटरचा. पहिल्यांदा काय लिहायचं? सेंडर्स ॲड्रेस. इकडे काय लिहिणार तुम्ही? सेंडर्स ॲड्रेस. कोण पाठवते? इमॅजिन यू आर दीपक दीपिका पवार. तर सुरुवातीला काय लिहिणार तुम्ही? काय लिहिणार? का बरं लिहायचं दीपिका पवार? ए बेटा, दीपिका पवार का बरं लिहायचं? मुलींना अर्धा मार्क जास्त मिळते, बरोबर का. मुलींना अर्धा मार्क जास्त मिळते. मुलीचा मुलगा असला तरी दीपिका पवार लिहायचं, बरोबर का. मुलींना अर्धा मार्क जास्त मिळतो. त्याच्या पुढे ए बेटा, रिसाइडिंग ॲट गांधीनगर. तर काय लिहायचं? गांधीनगर. कुठला आहे गांधीनगर? हा बीडचा आहे, बरोबर. बीड. आता ह्याच्यानंतर खाली काय आला पाहिजे? हे बेटा फॉर्मॅटमध्ये बघा, इथं खाली काय आला पाहिजे? डेट यायला पाहिजे, बरोबर का. डेट यायला पाहिजे. आता इथं पिनकोड दिलेला नाही ना आपल्याला, पिनकोड दिलेला नाहीये. ठीक आहे. इथं कुठं दिलेलं का? पिनकोड नाही दिलेलं. ठीक आहे. तर या केसमध्ये पिनकोड नाही लिहिलं तरी चालेल. आता डेट लिहायची. डेट कुठली लिहायची? इथं ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये काय डेट आहे का? नाही. तर हे बेटा, तुमचा पेपरचा जो डेट आहे तोच लिहायचा. किती तारखेला इंग्लिशचा पेपर आहे? किती तारखेला आहे? 27th. काय दिले का? नाही, ते त्या प्रोग्रामचं ड्युरेशन आहे. त्या प्रोग्रामचं ड्युरेशन आहे, बरोबर का. हा बरोबर आहे. हे ड्युरेशन आहे म्हटल्यानंतर ना ह्याच्या अगोदरची डेट यायला पाहिजे ना. आपण 15 एप्रिलला हे चालू होते म्हटलं तर हे कधी असायला पाहिजे? 27 मार्चला लिहू की आपण. आपला पेपर कधी आहे? हा फेब्रुवारीलाच लिहू आपण. फेब काय लिहायचं? 2026. ठीक आहे. हे डेट झालं. ए बेटा, यालाच तुम्हाला काय मिळणार आहेत? यालाच काय मिळणार आहे? अर्धा मार्क मिळणार आहे. इथंच अर्धा मार्क मिळेल. आता इथं डेट लिहित असताना DATE कोलन असं द्यायचं नाही, असं लिहायचं. ठीक आहे. ह्याच्यानंतर फुलस्टॉप पण नसतं. पिनकोड तुम्हाला बीडचं माहिती असेल तर बीडचा लिहा. हा माहिती आहे का बीडचं? हा कुठं स्टार केलंय? कोण केलंय स्टार? कुठं स्टार केलं पिनकोडच्या ठिकाणी? आता रेसिपियंट्स ऍड्रेस कुणाला लिहिणार आहे लेटर? कॉन्टॅक्ट द मॅनेजर. इथे लिहिलंय बघा पूर्ण. ए बेटा, आता इथे एक लाईन सोडायची. एक लाईन सोडायची, टू लिहायचं. काय लिहिणार? द मॅनेजर. कुठला मॅनेजर आहे? युथ क्लब. हे लिहायचं पूर्ण. ए बेटा, हे पूर्ण ऍज इट इज लिहायचं. येते का लक्षात? ह्याला किती मार्क मिळणार तुम्हाला? अर्धा मार्क, बरोबर. इथंच 1 मार्क झालं का नाही. त्याच्यानंतर ना सब्जेक्ट. महत्वाचं काय? सब्जेक्ट. हा लेटर तुम्ही कशासाठी लिहिताय? रिझन काय लेटर लिहिण्याचं? इथं लिहिलेलं आहे बघा. फॉर्मल लेटर कशासाठी लिहायचंय? राईट अ लेटर टू मॅनेजर रिक्वेस्टिंग हिम
her to send the details of fee, concession, food and other facilities. Request for details of काय आहे ही ऍक्टिव्हिटी? समर कॅम्प असं लिहायचं. 3-4 शब्दामध्ये लिहायचं, पूर्ण वाक्य लिहायचं. काय लिहायचं? रिक्वेस्ट फॉर, हे बेटा रिक्वेस्ट फॉर डिटेल्स ऑफ समर कॅम्प, एवढं लिहायचं. 4 शब्द लिहायचं. तर सब्जेक्टला किती मार्क मिळणार? हा, सब्जेक्ट लिहित असताना ए बेटा इथं कोलन आहे बघा. सब्जेक्ट लिहित असताना हे बघा, सब्जेक्ट लिहित असताना असं सब्जेक्ट लिहिणार. ठीक आहे. रिक्वेस्ट फॉर डिटेल्स रिगार्डिंग कुठला कॅम्प? युथ कॅम्प आहे का? काय होतं ते? युथ कॅम्प होता ना? समर कॅम्प होतं का युथ कॅम्प का? समर कॅम्प. ठीक आहे, समर कॅम्प. ठीक आहे, समर कॅम्प एवढं लिहायचं. 4-5 शब्दांमध्ये लिहायचं. परत किती मार्क मिळाले? ए बेटा सब्जेक्टला किती मार्क मिळाले? इथं 1.5 मार्क झाले बघा. त्याच्यानंतर याला म्हणायचं सॅल्युटेशन. या रिस्पेक्टेड सरला काय म्हणायचं? सॅल्युटेशन. हेच लिहायचं दरवेळेस, बरोबर का? जोपर्यंत तिकडे मेन्शन करत नाही मॅडम म्हणून. मॅडम मेन्शन केलं असेल तर रिस्पेक्टेड मॅडम म्हणायचं. मेन्शन केलं नसेल तर काय करायचं? रिस्पेक्टेड सर लिहायचं. आता पहिल्या पॅरेग्राफमध्ये लिहायचं काय? पहिल्या पॅरेग्राफमध्ये तुम्ही कुणाला, कोण आहे, कुठं, कशासाठी लिहायला लागलात ते लिहायचं ब्रीफमध्ये. माझं नाव हे आहे, आय एम रायटिंग दिस लेटर फॉर रिक्वेस्टिंग, काय होतं रिक्वेस्टिंग? डिटेल्स रिगार्डिंग समर कॅम्प. सेकंड पॅरेग्राफमध्ये डिटेलमध्ये लिहायचं, बरोबर का? का बरं लिहायला लागलात, कशासाठी लिहायला लागलात, काय पाहिजे तुम्हाला, ते पूर्ण प्रॉब्लेम तुमचं जे काय आहे ते सेकंड पॅरेग्राफमध्ये लिहायचं. सेकंड पॅरेग्राफमध्ये तुमचा प्रॉब्लेम डिफाईन करायचा आणि थर्ड पॅरेग्राफमध्ये कंक्लूड करायचं. कंक्लूड कसं करायचं? त्याला थँक करायचं, बरोबर का? होप यू विल डू द नीडफुल ॲज अर्ली एज पॉसिबल असं लिहायचं. थँकिंग यू म्हणायचं, बरोबर? थँकिंग यू. आणि शेवटी युअर्स फेथफुली लिहायचं. युअर्स फेथफुली किंवा युअर्स ओबिडियंट. ठीक आहे, शक्यतो तर फेथफुली लिहा. ठीक आहे, युअर्स फेथफुली लिहायचं शेवटी आणि तुमचं नाव लिहायचं, थँकिंग यू. आणि महत्वाचं काय, सगळं जे आहे ते लेफ्ट अलाइंड असायला पाहिजे. काय असायला पाहिजे? सगळं लेफ्ट अलाइंड असायला पाहिजे. स्पेस कुठं सोडायचं तुम्हाला सांगतो. ए बेटा स्पेस कुठं सोडायचं सांगतो तुम्हाला. हे पहिला पॅरेग्राफ झाला, त्याच्यानंतर एक स्पेस, एक लाईनचा स्पेस, त्याच्यानंतर हे लिहायचं एक लाईनचा स्पेस सब्जेक्ट, त्याच्यानंतर परत एक लाईनचा स्पेस आहे, इथं दिलेलं नाहीये. सब्जेक्ट नंतर एक लाईनचा स्पेस द्यायचा आणि त्याच्यानंतर रिस्पेक्टेड सर हे लिहायचं, कंटिन्युअस लिहायचा, इथं स्पेस सोडायचं नाही. येतं का लक्षात? तुम्ही पाहिजे तर ए बेटा हे क्वेश्चन चालू करायच्या अगोदर हे बघा, आता तुमचा आन्सर पेपर आहे, ते तुमची बाय डिफॉल्ट मार्जिन आहे. इकडे एक मार्जिन मारायची, आपण इकडे एक मार्जिन मारायची, बरोबर का? आता लेटर लिहित असताना वरती पण एक मार्जिन मारू शकता, खाली पण एक मार्जिन मारू शकता. शेवटच्या लाईनला एक मार्जिन मारायची, वरच्या एक लाईन खाली मार्जिन मारायची, म्हणजे वरती एक लाईन असायला पाहिजे. तिथं तुम्ही लिहू शकता, काय लिहू शकता? ऑफिशियल किंवा कुठलं लेटर आपलं? फॉर्मल लेटर. कुठलं लेटर आहे? फॉर्मल लेटर. चालेल. क्वेश्चन नंबर कुठला आहे? क्वेश्चन नंबर 5 काय असतो हा? किती आहे? 5A. क्वेश्चन नंबर 5A इकडे लिहायचं आन्सर 5A. येते का लक्षात? इकडे मार्जिन मारल्यानंतर हे थोडंसं तुम्ही जास्त लिहिलेलं आहे असं वाटतंय, बरोबर का? सिस्टमॅटिक पण वाटतं. एक पण खाडाखोड याच्यामध्ये नको. हे बेटा एक पण खाडाखोड याच्यामध्ये नको. एक खाडाखोड केलं तर अर्धा मार्क गेला म्हणायचं. चुकलं जर इन केस काहीतरी चुकलं, काय तर चुकलं, एक शब्द चुकलं, फॉर एक्झाम्पल असं काहीतरी शब्द चुकलं तुमचा, तर ह्याला खाट कसं मारायचं? पेन्सिल, बारीक पेन्सिल असते ना, पेन्सिलने काय करायचं? असं खाट मारायचं की त्याला वाटून पण खाट मारलेलं आहे असं, बरोबर? समजू नये पण समोरच्याला की खाट मारलंय, बरोबर? नीट वाचलं तर खाट मारलंय असं लक्षात यायला. असं करायचं नाही. ठीक आहे, असं करायचं. ठीक आहे, येते का लक्षात? जर तुम्ही सिस्टमॅटिक असं लिहिलात, ए बेटा 4 मार्क तर डोळे झाकून मिळते तुला. जर तुम्ही ग्रॅमॅटिकल मिस्टेक केलात किंवा तुम्हाला इंग्लिश काहीच येत नसेल, वाक्य लिहिताच येत नसेल, तरच तुम्हाला 4 पेक्षा कमी मार्क पडू शकतो. मिनिमम एवढं जरी केलं तर तुम्हाला 4 मार्क मिळतात. चांगली हँडरायटिंग, चांगलं ग्रामर, 3 पॅरेग्राफ व्यवस्थित लिहिलात, मिनिमम 3 पॅरेग्राफ. पहिला पॅरेग्राफ जे आहे ते 3 ओळीचा असायला पाहिजे, सेकंड पॅरेग्राफ 4 ओळीचा पाहिजे, तिसरा पॅरेग्राफ 3 ओळीचा पाहिजे. 2 ओळीचा असला तरी चालते, 2-2.5 ओळीचा असला तरी चालते, बरोबर का? पॅरेग्राफ कुठे करायचं नाही. पॅरेग्राफ करत असताना सुद्धा ए बेटा आता इथं लिहिलं तुम्ही सेंडर्स ऍड्रेस, सेंडर्स ऍड्रेस, त्याच्यानंतर ना रेसिपियंट्स ऍड्रेस, सब्जेक्ट, त्याच्यानंतर ना सॅल्युटेशन आणि त्याच्यानंतर तुम्ही बॉडी लिहिता का नाही, इथं 3 पॅरेग्राफ, हे सगळं लेफ्ट अलाइनच असायला पाहिजे ना. इथं स्पेस सोडून लिहायचं नाही, स्पेस सोडून लिहायचं नाही, टॅब द्यायचं नाही, बरोबर? सगळं लेफ्ट अलाइनच असायला पाहिजे, सगळं लेफ्ट अलाइंड असायला पाहिजे. येते का लक्षात?
त्याच्यानंतर ना हे बेटा फॉर्मल लेटर का बरं लिहा म्हणून म्हणतोय मी, कारण इथं अर्धा मार्क मला ऍडिशनल मिळते, बरोबर का. लेटर जास्त भरल्यासारखं वाटतंय, वरून खालीपर्यंत शेवटच्या ओळीपर्यंत लिहिलात तर तुम्हाला 4 मार्क मिळणार, मिनिमम 4 मार्क मिळणार. चांगली हँडरायटिंग, विदाऊट स्क्रॅच, ग्रामर चांगला असेल तर 5 पैकी 5 पण देतात. 5 पैकी 5 मिळण्यासाठी लेटर चांगला असून चालत नाही, त्याच्या अगोदरचं इम्प्रेशन तुमचं चांगलं पाहिजे. त्याच्या अगोदरचं इम्प्रेशन खूप चांगलं असेल तर बाय डिफॉल्ट तुम्हाला 5 मार्क मिळतील. लेटरच्या अगोदर जे काय तुम्ही लिहिलेलं आहे ते खूप चांगलं लिहिलं असेल तर त्या चेक करणाऱ्याचं म्हणजे मनामध्ये काय येते की मुलगा हुशार आहे, याला 5 पैकी 5 देण्यात काय हरकत नाही, बरोबर का. अगोदरच 10 मिस्टेक केले असतील तर ते काय करणार आहे, जास्त सिरियसली घेणार नाही. येते का लक्षात. तुम्ही म्हणसाल मी लेटर लई चांगलं लिहिलो, मला 4च मार्क का पडले, तर ते इम्प्रेशन पण महत्वाचं आहे सुरुवातीचं. हे झालं लेटर, ठीक आहे. हे बघा ते एक सॅम्पल लेटर लिहिलेलं आहे, असं लिहायचं नाही हा डेट, असं लिहायचं नाही. त्याचा आन्सर मी डाउनलोड केलो ChatGPT वरनं, पण असं लिहायचं नाही, असं लिहायचं नाही. डेट असं लिहायचं नाही. डेट कसं लिहायचं म्हणून सांगितलं मी तुम्हाला. 27 काय होतं तुमचा फेब्रुवारी, बरोबर, फेब 2026 असं लिहायचं, ठीक आहे. सगळं लेफ्ट अलाइन असायला पाहिजे. रिक्वेस्ट फॉर डिटेल्स अबाउट समर कॅम्प फॉर टीनेजर्स, फॉर टीनेजर्स नाही लिहिलं तरी चालतं. रिक्वेस्ट फॉर डिटेल्स अबाउट समर कॅम्प एवढं लिहायचं, ठीक आहे. युअर्स फेथफुली लिहायचं, तिथं कॉन्टॅक्ट नंबर पण लिहायचं नाही. आपल्यामध्ये तशी पद्धत नाही, तिने युएसच्या पद्धतीने लिहून दिलं. बेटा दुसरा प्रश्न, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. इन्फॉर्मेशन ट्रान्सफर मध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत, वर्बल टू नॉन वर्बल आणि दुसरा आहे नॉन वर्बल टू वर्बल. कुठला अटेम्प्ट करणार, कुठला अटेम्प्ट करणार, का बरं. बेटा अटेम्प्ट कुठला करायचं मी सांगतो तुम्हाला, बाकी तुमच्या हातात आहे, तुम्हीच लिहिणार आहे. अटेम्प्ट कुठला करायचं, नॉन वर्बल टू वर्बल करायचं. का बरं मी तुम्हाला सांगतो, हे नॉन वर्बल आहे, बरोबर ना. म्हणजे पिक्चर फॉर्म मध्ये, डायग्राम फॉर्म मध्ये काहीतरी डेटा दिलेले आहेत, त्याला फक्त आपल्याला सेंटेन्सेस मध्ये कन्वर्ट करायचं. हे बघून पटापट पटापट तुम्ही काय करू शकता, एक 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 सेंटेन्स बनवायचे. ह्याचा एक पॅरेग्राफ, ह्याचा एक पॅरेग्राफ, ह्याचा एक पॅरेग्राफ, ह्याचा एक पॅरेग्राफ करायचं, शेवटी कंक्लूड करायचं काहीतरी, 2 ओळी फक्त मनाने लिहायचे, झालं पूर्ण. करावं का लागेल वर्बल टू नॉन वर्बल मध्ये. आता इथं काय तयार करायला सांगितले, रीड द पॅरेग्राफ अँड कम्प्लीट द गिवन टेबल, गिव्ह सुटेबल टायटल. काय करायला सांगितले, टेबल तयार करायला सांगितलं की नाही, तर टेबल आखावं लागेल. टेबलमध्ये काय लिहायचं ते पॉईंट ठरवावं लागेल, बरोबर का. त्याला वेळ जाणार आहे, तुम्ही सॉल्व्ह करून बघितला तर वेळ लक्षात येईल तुम्हाला. 2 पेपरचे वर्बल टू नॉन वर्बल आणि नॉन वर्बल टू वर्बल सॉल्व्ह करून बघा. कंपॅरेटिव्हली हा लवकर होणार आहे आणि ह्याला जास्त मार्क मिळणार आहेत तुम्हाला, कारण इथे मिस्टेक कमी होतात. इथे एखादा पॉईंट जर राहून गेला, म्हणजे टेबल तुम्ही बनवलात, तिथं असाला एक्सपेक्टेड पॉईंट किती आहेत, 5 पॉईंट आहेत. 1 2 3 4 5 पॉईंट एक्सपेक्टेड आहेत, तुम्ही लिहिलात 4, काय झालं मग. बेटा 5 पॉईंट एक्सपेक्टेड आहे, तुम्ही किती लिहिलात, 4च लिहिलात. किती मार्क मिळणार मग तुम्हाला, किती मार्क मिळणार, कमी मार्क मिळणार का नाही, बरोबर का. एक्सपेक्टेड 5 आहे, तुम्ही 8 लिहिलात, 6 7 8, 8च डिफरन्सेस, काय 5च डिफरन्सेस आहेत, तुम्ही लिहिला 8, तरी पण तुमचे मार्क काय होणार, कमी. म्हणजे ते रीड करून प्रॉपर त्यांनी बनवलेला नाहीये असं लक्षात येतं. ह्याच्यामध्ये मिस्टेक होतात. पाय डायग्राम बनवायला सांगितलं, तुम्ही प्रॉपर पाय डायग्राम नाही बनवला. ट्री डायग्राम बनवायला सांगितलं, ट्री डायग्राम व्यवस्थित नाही बनवला, मिस्टेक होतात त्याच्यामध्ये. सरळ सरळ काय करायचं मग, कुठलं अटेम्प्ट करायचं, नॉन वर्बल टू वर्बल, बरोबर का. आता ह्याचं फॉर्मॅट कसं आहे बघा, बेटा ह्याच्यामध्ये काय काय एक्सपेक्टेड आहे, या चित्राला बघून आपल्याला सेंटेन्सेस लिहायचे, बरोबर का. एक एसे लिहिल्यासारखं लिहायचं याच्यावरती, बरोबर का. या टॉपिकवरती एसे लिहायचं. तर पहिल्यांदा काय पाहिजे, त्याच्यामध्ये टायटल पाहिजे. तिथं टायटल दिलेलं नाही आहे बघा, ह्याला दिलं काय टायटल, मीन्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन दिलेलं आहे. अजून काहीतरी अट्रॅक्टिव्ह बनवायचं तर टायटल तुम्ही बनवू शकता, बरोबर का. ठीक आहे, डिफरंट मीन्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन किंवा असं काहीतरी थोडं चेंजेस करू शकता. हे एक्झॅक्टली ॲज इट इज वापरायचं तर वापरू शकता, पण बऱ्याचशा केसेसमध्ये असा टायटल पण दिलेला नसतो, बरोबर का. नुसतं असं काहीतरी पाय चार्ट, फ्लो चार्ट दिलेला असतो, बरोबर. तर प्रॉपर टायटल असायला पाहिजे. टायटलला किती मार्क आहेत, 1 मार्क. त्याच्यानंतर ना ते जे दिलेले पॉईंट आहेत, प्रत्येक पॉईंटवरती काय करायचं, एक सेंटेन्स तयार करायचं. काय दिलेलं आहे बघा याच्यामध्ये, मीन्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन, माणूस कसा ट्रान्सपोर्ट करतो, म्हणजे काय, एका जागेवर दुसऱ्या जागेवरती कसा जातो माणूस, लँडनी ट्रॅव्हल करतो, वॉटरने ट्रॅव्हल करतो, एअरने ट्रॅव्हल करतो, बरोबर का. लँडमध्ये पण व्हरायटी आहे, रोडने ट्रॅव्हल करतो, त्याच्यानंतर रेलने ट्रॅव्हल करतो. रोडने ट्रॅव्हल करण्यासाठी वेगवेगळे मीन्स आहेत, बस आहे, कार आहे, ट्रक आहे, कार्ट आहे. त्याचे बेनिफिट पण दिलेले आहेत बघा, इझिली अवेलेबल टू रिमोट एरियाज. रोडने कुठे पण ट्रॅव्हल करू शकतो, इझिली ट्रॅव्हल करू शकतो. फॉर ट्रॅव्हलिंग अँड ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स, हे चांगलं आहे. रेल्वेचा चीप आहे ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स, हेवी ऑब्जेक्ट जे आहेत ते तुम्ही ट्रान्सपोर्ट करू शकता, बरोबर. वॉटर जे आहे त्याचे पण काय,
मीन्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन शिप बोट दिलेला आहे, त्याचे ॲडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस दिलेले आहेत. एखादा पॉईंट तुमचा ॲड करू शकता. ठीक आहे. ॲज इट इज फक्त इथले पॉईंट्सला घेऊन काय करायचं, सेंटेन्स लिहायचं. तुम्ही हे लिहायचं नाही, इझिली अवेलेबल लिहायचं नाही. ट्रान्सपोर्टेशन बाय रोड्स इज इझिली अवेलेबल असं वाक्यामध्ये कन्वर्ट करायचं. या शब्दाला काय करायचं, सेंटेन्समध्ये कन्वर्ट करायचं. बसेस, देर आर डिफरंट मोड्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन बाय रोड्स. ऑन रोड वी कॅन ट्रॅव्हल बाय बस, कार, ट्रक्स और कार्ट्स. सेंटेन्समध्ये कन्वर्ट करायचं फक्त ते. बरोबर का? सगळे पॉईंट्स कव्हर केले तर किती मार्क मिळतात? 2 मार्क. ग्रामर जर त्याच्यामध्ये जास्त काय करायला जायचंच नाही. स्वतःच्या मनाचे वाक्य जर ऍड करायला लागलात तरच मार्क कमी होणार. ॲज इट इज सिम्पल लँग्वेजमध्ये लिहिलं तर हे 1 मार्क मिळणारच आहे ग्रामरचा. त्याच्यानंतर अप्रोप्रिएट लँग्वेज आणि कंक्लुजन हे पण मार्क मिळणारच आहे. म्हणजे सगळे पॉईंट इन्क्लूड केल्यावर हे 4 मार्क मिळणारच आहे. 1 मार्क टायटल आहे. ते सगळे पॉईंट तुम्ही जर इन्क्लूड केलात, प्रत्येक पॉईंटवरती एक वाक्य जर बनवलात तर 4 पैकी कमीत कमी 3 मार्क तर मिळणारच आहेत तुम्हाला. येते का लक्षात? नाही तर टेबल फ्लो चार्ट बनवालाच, ते लाईन मारण्यामध्येच 5 मिनिट जातात. 5 मार्काचा क्वेश्चन किती मिनिटामध्ये व्हायला पाहिजे? 10 मिनिटामध्ये व्हायला पाहिजे. लेटर 10 मिनिटामध्ये व्हायला पाहिजे, हे पण 10 मिनिटामध्ये व्हायला पाहिजे. तिथं जर तुम्ही हे 5 मिनिट वाचण्यामध्ये, दुसरा प्रश्न 5 मिनिट वाचण्यामध्ये, 10 मिनिट वाचण्यामध्येच घालवलात, झालं मग तुमचा पेपर कम्प्लीट होत नाही. येते का लक्षात? तर पहिलाच ठरवून जायचं, लेटरमध्ये कुठलं लिहायचं? फॉर्मल लेटर. त्याच्यानंतर ना वर्बल टू नॉन वर्बल लिहिणार का नॉन वर्बल टू वर्बल लिहिणार? नॉन वर्बल टू वर्बल लिहायचं. येते का लक्षात? लिहिलेलं आहे बघा, टायटल लिहिलेलं आहे. असं टायटल लिहायची गरज नाही, मध्ये लिहायचं मीन्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन आणि कमीत कमी 4 पॅराग्राफ लिहायला पाहिजे. 3 लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर ना स्पीच रायटिंग. प्रश्न काय विचारला होता मागच्या पेपरमध्ये? हाच प्रश्न होता बघा. राईट अ स्पीच ऑन द रोल ऑफ व्हेजिटेबल्स फॉर बेटर लिव्हिंग. स्पीच म्हणजे काय? भाषण. बरोबर का? भाषण लिहायचं आपल्याला, म्हणायचं नाही. तिथं म्हणून येतात, मनातल्या मनात म्हणून येचाल, तिथं लिहायचं आहे. स्पीच रायटिंग आहे, लिहायचं आहे. आता टायटल दिलेलं आहे आणि हे पॉईंट्स पण दिलेले आहेत आपल्याला. स्पीच रायटिंगच्या ऑरला काय, इंग्लिश मिडियमला काय काय आहे? व्ह्यू काउंटर व्ह्यू आहे आणि तुम्हाला काय रिपोर्ट रायटिंग आहे का? ठीक आहे. तर स्पीच रायटिंग इंग्लिश मिडियमवाल्याने तर स्पीच रायटिंगच लिहा व्ह्यू काउंटर व्ह्यू पेक्षा. कारण बऱ्याचदा काय होतंय, काउंटर व्ह्यू लिहा म्हणून सांगितलेलं असतंय, तुम्ही व्ह्यू लिहून येता. बरोबर का? बऱ्याचदा मिस्टेक कसे करते. स्पीच मध्ये टायटल दिलेलं आहे, सगळे पॉईंट दिलेले आहेत. स्पीचची सुरुवात, बेटा ह्याचा फॉर्मॅट कसा आहे बघा. सुरुवात ठरलेली आहे, समोरच्याला ग्रीट करायचं ऑडियन्सला. बरोबर का? स्टेजवरती गेल्यावर कुणाचं तरी ऐकलेलं तुम्ही स्पीच. बरोबर का? स्पीच कसे देतात? समोर आल्यानंतर ना ग्रीट करतात समोरच्याला, ऑडियन्सला. सकाळ असेल तर गुड मॉर्निंग एव्हरीवन म्हणतात. बरोबर का? रिस्पेक्टेड टीचर्स, प्रिन्सिपल, टीचर्स, अजून जे काही डिग्निटरीज वगैरे आहे, अँड ऑल माय डिअर फ्रेंड्स असं म्हणायचं. आणि टुडे आय एम गोइंग टू स्पीक ऑन द टॉपिक द रोल ऑफ व्हेजिटेबल्स फॉर बेटर लिव्हिंग. हे पहिला पॅरेग्राफ तर ठरलेलं आहे. बरोबर का? एखादं वाक्य त्याच्यामध्ये ऍड करायचं, पहिल्या पॅरेग्राफमध्ये एखादं वाक्य ऍड करायचं. बरोबर का? का बरं गरजेचं आहे? त्याच्यानंतर ना एक 2 पॉईंट्स काय करायचे, पॅरेग्राफ्समध्ये ऍड करायचे. आता कमीत कमी ते 5 पॅरेग्राफ लिहावं लागणार आहे तुम्हाला. बरोबर का? स्पीच रायटिंगमध्ये किती पॅरेग्राफ लिहायचे? 4 ओळीचे 5 पॅरेग्राफ लिहायचे. इंट्रोडक्शनचा 4 ओळीचा एक पॅरेग्राफ, कमीत कमी 4 ओळीचा पॅरेग्राफ पाहिजे. 4 ते 5 ओळीचा. 5 ओळीचा असला तर चांगलं दिसते ते. बरोबर का? 5 ओळीचा पॅरेग्राफ असायला पाहिजे. असे तुम्ही कमीत कमी किती लिहायला पाहिजे पॅरेग्राफ? 5 पॅरेग्राफ लिहायला पाहिजे. एक पेज तर भरून 100% लिहायलाच पाहिजे. 1.25 पेज लिहिलात तर चांगले मार्क पडतात. 1 पेज लिहिलात, टॉप टू एंड पर्यंत लिहिलात तर तुम्हाला पूर्ण मार्क मिळतील. ठीक आहे. हे सगळे पॉईंट्स इन्क्लूड करावे लागतील. बेटा अप्रोप्रिएट बिगिनिंग आणि कंक्लुजन. कंक्लुजन म्हणजे शेवटी काय करायचं, कंक्लूड करत असताना तुमचं ओपिनियन पण सांगायचं, पर्सनल ओपिनियन सांगायचं. व्हेजिटेबल्स खाणे का बरं गरजेचं आहे ते स्वतःचं मत मांडायचं. जे व्हेजिटेबल्स खातात ते निरोगी राहतात, हेल्दी राहतात, त्यांची लाईफ स्पॅन जास्त असते. मी तुमच्याकडनं एक्सपेक्ट करतो की सगळेजण आजपासून रोज व्हेजिटेबल्स खातील. थँक्यू एवढं म्हणायचं, थँक्यू म्हणल्याशिवाय कंप्लीट करायचं नाही. बरोबर, स्पीच म्हणायला लागलं तर त्याला 1 मार्क आहे. बॉडी सिक्वेन्स फ्लो दिलेले पॉईंट्सच आपण काय करणार, यूज करणार, त्यांचा सिक्वेन्स फॉलो करणार. आणि ग्रामर हे 4 मार्क जे आहेत ते त्यांच्याकडनंच भेटणार. फक्त शब्दाला आपल्याला काय करायचं आहे, सेंटेन्समध्ये कन्वर्ट करायचं. सुरुवातीचे 2-3 ओळी आणि शेवटचे 2-3 ओळी प्रॅक्टिस करायला पाहिजे. हे बघा, रिस्पेक्टेड प्रिन्सिपल, टीचर्स अँड माय डिअर फ्रेंड्स, गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आता इथं स्पेस सोडायचं नाही, हे एकाच पॅरेग्राफमध्ये यायला पाहिजे. हे सगळं जे आहे ते पहिल्या पॅरेग्राफमध्येच यायला पाहिजे. त्याच्यानंतर हा दुसरा पॅरेग्राफ, तिसरा, चौथा आणि 5 तरी पॅरेग्राफ असायला पाहिजे. शेवटी थँक्यू असायला पाहिजे. येते का लक्षात? ह्याच्या पुढेच थँक्यू लिहायला पाहिजे ना, सेपरेट लिहायचं नाही, ह्याच्या पुढेच थँक्यू लिहायचं. येते का लक्षात? शेवटी कंक्लूड कसं केलं बघा, लेट अस डेव्हलप द हॅबिट ऑफ इटिंग व्हेजिटेबल्स एव्हरी डे अँड एनकरेज अदर्स टू डू द सेम. आफ्टर ऑल हेल्दी इटिंग लीड्स टू हेल्दी लिव्हिंग. आता एवढं चांगलं तुम्हाला लिहिता येत नसेल तर तुमच्या भाषेमध्ये नॉर्मल लिहा. ओके, सो आय रिक्वेस्ट एव्हरीवन टू ईट डेली व्हेजिटेबल्स फॉर हेल्दी लिव्हिंग, असं काहीतरी सोप्या भाषेमध्ये लिहा. ठीक, मराठीत लिहू नका.
ए बेटा, नेक्स्ट काय? नेक्स्ट काय? हे 3 प्रश्न तर आहे सगळ्यांना. हे 3 प्रश्न तर सगळ्यांना कंपल्सरी आहे. हा 4था प्रश्न बघा आता. न्यूज रिपोर्ट. न्यूज रिपोर्ट पण सगळ्यांना आहे. बरोबर? आता न्यूज रिपोर्टच्या ऑरला इंग्लिश मीडियमला काय? एक्सपान्शन स्टोरी रायटिंग आहे का? एक्सपान्शन ऑफ थीम मध्ये काय? अच्छा, प्रॉवर्ब वगैरे वगैरे असते. ठीक आहे. तर मला वाटतंय की तुम्ही न्यूज रिपोर्टच लिहायला पाहिजे. बरोबर का? कारण हे इझी आहे, याचा फॉर्मॅट ठरलेला आहे. काय प्रश्न होता बघा, हे सेमी इंग्लिश वाल्यांचा प्रश्न आहे. एक्सपांड द थीम. न्यूज रिपोर्ट दिलेले आहे. B1 और B2. काय म्हणलं बघा, रीड द फॉलोइंग हेडलाईन अँड प्रिपेअर अ न्यूज रिपोर्ट विथ द हेल्प ऑफ द गिवन पॉइंट्स. हे टायटल पण त्यांनी दिलेलं. बरोबर. हेडलाईन, डेडलाईन, इंट्रोडक्शन, शॉर्ट कंटिन्युइंग पॅरेग्राफ. हे बेटा, डेडलाईन म्हणजे काय? आता न्यूज रिपोर्ट आहे, त्या न्यूज रिपोर्टची एक हेडलाईन असते. न्यूजपेपर जर तुम्ही बघितलं, जे बातमी असते त्याची एक हेडलाईन असते. बरोबर का? हेडलाईन कॅपिटल्समध्ये लिहायची. बरोबर का? ऑल कॅपिटल्समध्ये नाही, पहिला लेटर कॅपिटलमध्ये लिहायचं. ठीक आहे. एक हेडलाईन असायला पाहिजे, तिथं फुलस्टॉप वगैरे कॉमा वगैरे यूज करायचं. हेडलाईन असते. 5 ठार 4 जखमी असं असते का नाही बातमी? भीषण अपघात, पुण्या नाक्यावरती भीषण अपघात, 4 ठार 2 जखमी. बरोबर नाही? तेच आहे बघा, 5 डेड इन रोड ऍक्सिडेंट. तेच लिहायचं. आता डेट लाईन म्हणजे काय? हे इन्सिडेंट कधी घडलं? बरोबर का? इन्सिडेंट कधी घडलं ते लिहायचं. आता न्यूज रिपोर्ट जे आहे, ऍक्सिडेंट झाल्यानंतर तुम्ही न्यूज देणार की नाही? बरोबर का? हे सगळं पास्ट टेन्स मध्ये असायला पाहिजे. कुठल्या टेन्स मध्ये असायला पाहिजे? पास्ट टेन्स मध्ये. म्हणजे काल ऍक्सिडेंट झाला ते आज सांगायला, 1 महिन्यापूर्वीचं सांगायचं नाही. आता लेटरच्या इथे तुम्ही तारीख काय टाकलं होतं? 27 फेब्रुवारी टाकलं होतं. तर इथं काय टाकायचं? डेट लाईन काय टाकायची? 26 टाकायची. बरोबर का? 26 फेब्रुवारी 2026. येते लक्षात? 26 फेब्रुवारीला ऍक्सिडेंट झाले. इंट्रोडक्शन, शॉर्ट कंटिन्युइंग पॅरेग्राफ. हे बेटा, 5 डेड इन रोड ऍक्सिडेंट. आता हे थोडंसं तुम्हाला इमॅजिन करावं लागेल. ऍक्सिडेंट कुठे झाला, कसा झाला आणि त्याच्यानंतर काय झालं. बरोबर का? त्यांनी लिहिलेलंच आहे 5 डेड इन रोड ऍक्सिडेंट. तर पहिल्यांदा ऍक्सिडेंट कधी झाला? काल झाला. कुठे झाला? मार्केट यार्डपाशी झाला. ठीक आहे. मार्केट यार्डपाशी झाला, बोरामणी नाक्यावरती झाला, असं कुठेतरी लिहायचं. कुणाकुणामध्ये झाला? एक बस आणि रिक्षामध्ये झाला. बरोबर. रिक्षावाले नीट चालवत नाही, बसवाले पण नीट चालवत नाही. त्या दोघांमध्येच होता ऍक्सिडेंट. ठीक आहे. बसवाले आणि रिक्षावाल्यामध्ये ऍक्सिडेंट झाले. रिक्षातले 2 जण आणि बसवाला एक, रिक्षातले 4 जण आणि बसचा ड्रायव्हर मेला म्हणून सांगितलं. त्याच्यानंतर ट्रॅफिक पोलीस आले, तिथले रोड सेफ्टीचे लोक आले, त्यांनी ऑब्झर्व केलं सगळं. मग लोकांनी ते थोडंसं अधिकाऱ्यांना सांगितलं इथं रोजच अपघात होत आहे. मग ते लोक तिथं बॅरिकेटिंग लावतो, असं काहीतरी करतो, प्रिकॉशनरी मेजर्स घेणार आहेत असं सांगितलेलं आहे. आणि हे असे ऍक्सिडेंट्स पुढे होऊ नये असे मेजर्स घेणार आहे म्हणून लिहायचं. शिव येते का लक्षात? दिलंय का उभा? हे बघा, कशा कशाला मार्क आहेत. हे बेटा, न्यूज रिपोर्टला टायटलला 1 मार्क आहे. टायटल, हेडलाईन म्हणजेच टायटल. डेट लाईन, डेट लिहायला 1 मार्क आहे. दोन्ही मिळून 1 मार्क आहे. लॉजिकल सिक्वेन्स, बरोबर का? सिक्वेन्शियली सांगायचं. काल सुमारे 4च्या दरम्यान पुण्यावरनं येणारी, हैदराबादवरनं येणारी बस आणि सोलापूरवरनं बोरामणीला जाणारी ऑटो यांच्यामध्ये भीषण अपघात असा. ठीक आहे, बरोबर का? मग त्याच्यानंतर पुढच्या पॅरेग्राफमध्ये काय सांगायचं? कसा झाला, का बरं झाला, याचा ब्रेक केला झाला, ते पुढच्या पॅरेग्राफमध्ये द्यायचं. 4 जण जागीच ठार झाले होते, 1 जण सिव्हिलमध्ये ठार झाला. ठीक आहे. म्हणजे तिने वाचलं तर म्हणजे त्याला चांगलं वाटायला पाहिजे. लॉजिकल सिक्वेन्स असायला पाहिजे. बरोबर का? आणि पहिला अपघात घडल्यानंतर मग त्याच्यानंतर कोण आले? ट्रॅफिक पोलीसवाले आले, रोड सेफ्टीवाले आले. त्याच्यानंतर तिथं कोणतरी एक नेता आला, त्याने काय तर आश्वासन दिला, असे अपघात पुढे होणार नाही असं काय तर आश्वासन दिलं आणि ते मॅटर क्लोज झालं असं सांगायचं. यूज अप्रोप्रिएट ग्रामर अँड वोकॅब्युलरी, त्याला 1 मार्क. बरोबर का? म्हणजे तुम्ही टायटलच्या रिलेटेड पॉईंट्स लिहिल्यानंतर 4 मार्क मिळणारच. बरोबर. प्रॉपर कंक्लुजन असायला पाहिजे. कंक्लुजन म्हणजे काय? अपघात झाला, 5 जण मेले, हे कंक्लुजन नाहीये तुमचं. कंक्लुजन काय असायला पाहिजे? कोणतरी एक लीडर आला आणि त्याचा रिझन जे आहे ते आयडेंटिफाय केलं, ऍक्सिडेंट का बरं झालं. तिथं स्पीड ब्रेकर नसल्यामुळे किंवा सिग्नल नसल्यामुळे ऍक्सिडेंट झालेला आहे. तर तिथं सिग्नल लावण्यात येईल, तोपर्यंत ते रोड बंद राहील, अशी प्रिकॉशनरी मेजर घेतली आहे. असं कंक्लुजन लिहायचं. खरं होईल नाही होईल माहित नाही. बरोबर. त्याला लई त्या टॉपिकमध्ये तुम्ही पर्सनली जाऊ नका, पण असं करणार आहे म्हणून सांगायचं. ठीक आहे. तोपर्यंत ते रोड बंद केलेला आहे आणि ते सिग्नल आणि स्पीड ब्रेकर लावल्यानंतरच ते रोड चालू होणार आहे असं पोलिसांनी सांगितलेलं म्हणून सांगायचं, अधिकाऱ्यांनी सांगितलेलं. असं तुमचं कंक्लुजन असायला पाहिजे. 5 किल्ड इन ट्रॅजिक रोड ऍक्सिडेंट. आता हे जे आहे सोलापूर 15 फेब्रुवारी 2026 ह्याच्या खालीच असायला पाहिजे. बरोबर, त्याच्या खालीच असायला पाहिजे.
हा इंट्रोडक्शन असायला पाहिजे, डायरेक्ट लिहायचं. बरोबर, हा शब्द असायला पाहिजे, हे डायरेक्ट लिहायचं. 5 people lost their lives a tragic road accident that occurred late Sunday evening near the Solapur-Pune highway. The accident involved a speeding car and heavy truck, causing severe damage and instant fatalities. शॉर्ट कंटिन्यू पॅरेग्राफ. आता हा दुसरा पॅरेग्राफ दिलेला आहे. अकॉर्डिंग टू पोलीस ऑफिशियल द कार लॉस्ट कंट्रोल. रिझन लिहिलेलं आहे बघा, का बरं घडलेलं आहे. ठीक आहे, असं लिहायचं. त्याच्यानंतर ना डेव्हलप अ स्टोरी. शेवटचा क्वेश्चन, डेव्हलप अ स्टोरी. स्टोरी लिहायचं. आता इथं थोडंसं इमॅजिनेशन, एक्सपान्शन ऑफ थीम मध्ये पण असेच येतात बघा तुम्हाला. स्टार्टिंग किंवा एंडिंग दिलेलं असतं, बरोबर का? स्टार्टिंग आणि एंडिंग दिलेलं असतं. तर ह्याच्यासाठी थोडंसं इमॅजिनेशन, तुम्हाला ते सीन इमॅजिन करावं लागेल आणि त्याप्रमाणे लिहावं लागेल. काय लिहिलंय बघा, डेव्हलप अ स्टोरी, राईट विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग बिगिनिंग. गिव्ह अ सुटेबल टायटल टू युअर स्टोरी. वन्स अ स्कूल बॉय वॉज रिटर्निंग फ्रॉम स्कूल वॉकिंग अलॉंग द रेल्वे लाईन अँड ही नोटिस्ड. ए बेटा, रेल्वे ट्रॅकच्या बाजूने एक मुलगा येत होता शाळेवरनं आणि त्याने काहीतरी नोटीस केलं. काय नोटीस केलं? रेल्वे ट्रॅक तुटलेला आहे असं नोटीस केलं. नोटीस केल्यावर काय केलं त्यांनी? त्याच्याकडे रेड काहीतरी होतं, स्कार्फ वगैरे होतं. त्याच्याने त्यांनी काय केलं? ड्रायव्हरला इंडिकेट केलं. रेड फ्लॅग काय दाखवलंय? स्कार्फ असं हलवून दाखवलंय. मग ते ट्रेनवाल्याने काय केलंय? ब्रेक मारून ट्रेन थांबवली. मग ट्रेनवाल्याला सांगितलं त्यांनी, ड्रायव्हरला, की ट्रॅक जे आहे ते ब्रोकन आहे, तुटलेलं आहे. बरोबर का? मग ते नोटीस केल्यानंतर ना रेल्वे ऑफिशियल्सनी काय केलेलं आहे? त्याला अप्रिशिएट केलं, त्याचा सत्कार केला. बरोबर का? ते रिपेअर करून मग ट्रेन पुढे गेली. असं लिहावं लागेल स्टोरी. बरोबर का? आता स्टोरी लिहित असताना स्टोरीला पण एक टायटल लिहावं लागेल. हे बघा, इथं काय लिहावं लागेल? टायटल लिहावं लागेल. आता टायटल काय लिहिणार? टायटल काय लिहिणार? आन्सर लिहिले का? द बॉय हू सेव्ड द ट्रेन, असं काहीतरी टायटल लिहावं लागेल. त्याच्यानंतर ना इथे सुद्धा 5 पॅरेग्राफ लिहावं लागतील. स्पीचमध्ये पण 5 पॅरेग्राफ, इथे पण 5 पॅरेग्राफ लिहावं लागतील. बरोबर का? 4 किंवा 5 ओळीचे 5 पॅरेग्राफ लिहायचे. 1 पेज तर मिनिमम लिहायलाच पाहिजे, 1 किंवा सव्वा पेज. ह्याच्यासाठी रायटिंगची प्रॅक्टिस पाहिजे. ॲटलीस्ट 3 पेपर तुम्ही जर लिहून रायटिंग स्किलचं, ॲटलीस्ट मागचे 3 वर्षाचे पेपर जर तुम्ही सॉल्व्ह करून गेलात, तर तुम्हाला लिहिता येणार. हे काय, मला फॉर्मॅट माहिती आहे, मी लिहितो तिथं, होत नाही. टाईम लावून किती वेळ आपल्याला लागतंय, विचार करायला किती वेळ लागतंय, ते थोडंसं तुमचं ब्रेन काय व्हायला पाहिजे, मोल्ड व्हायला पाहिजे त्या हिशोबाने. तर ॲटलीस्ट 3 पेपर तरी तुम्ही काय करायला पाहिजे, त्याच्या रायटिंग स्किल प्रॅक्टिस करायला पाहिजे. मागचे 3 पेपर. येतं लक्षात? हां, स्टोरी लिहिल्यानंतर शेवटी मॉरल लिहायला पाहिजे. हे बेटा, मॉरल लिहायला पाहिजे. तुम्ही लिहिता का मॉरल? लिहिता का मॉरल? मॉरल ऑफ द स्टोरी काय तर लिहायला पाहिजे. बरोबर, असं मॉरल असं लिहायला, शब्द लिहून मॉरल लिहायची गरज नाहीये. तुम्ही एक वाक्य लिहू शकता शेवटी. प्रेझन्स ऑफ माइंड अँड करेज कॅन सेव्ह मेनी लाईव्स. मुलाच्या प्रेझन्स ऑफ माइंडमुळे किती जणांचं आयुष्य वाचलं. हेन्स द मॉरल ऑफ द स्टोरी, असं वाक्य लिहायचं. असं लिहायचं. इथं मॉरल असा शब्द लिहून लिहायची गरज नाही. हेन्स मॉरल ऑफ द स्टोरी इज प्रेझन्स ऑफ माइंड अँड करेज कॅन सेव्ह मेनी लाईव्स, असं लिहायचं. येतं लक्षात?